काही दिवसांपूर्वी खेडमधील राजगुरुनगर येथील गोसावी समाजाच्या 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील गुन्हेगाराला लवकरात लवकर फाशी शिक्षा द्यावी यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त गोसावी समाज भटक्या विमुक्त जाती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। मोर्चाला ऐतिहासिक दसरा चौकातून सुरुवात करण्यात आली आहे। मोर्चा कलेक्टर ऑफिसच्या दारात येताच मोठी घोषणाबाजी देखील करण्यात आली। या मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। या घटनेला 23 दिवस उलटून देखील प्रशासनाकडून अद्यापही त्या मुलींना न्याय मिळालेला नाहीये। सरकारने लवकरात लवकर आरोपींना फाशी द्यावी, अन्यथा गोसावी समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। कोल्हापूर प्रतिनिधी सलमान जमादार। खेडमधील राजगुरुनगर या ठिकाणी 2 मुलींवर अत्याचार झाला होता। या अत्याचार विरोधात कोल्हापुरातील गोसावी समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे। या गोसावी समाजातर्फे जिल्ह्यातील गोसावी समाज हा एकवटला असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे। आपण पाहू शकता त्या मोर्चामध्ये अनेक लोक सहभागी झाले आहेत, महिला देखील सहभागी झाले आहेत। या नराधमांना फाशी दिलीच पाहिजे। 2 चिमुरडीचा जीव घेणाऱ्या नराधमांना फाशी दिली पाहिजे या मागणीसाठी अनेक महिला असतील, अनेक खेळ गोसावी समाजाचे पूर्व असतील या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जमलेला आहे। ऐतिहासिक दसरा चौकातून कलेक्टर ऑफिस या मोर्चा काढत आपली निदर्शने सुद्धा केले आहे। हातामध्ये पाहिलं तर जाहीर निषेध त्यात मिळाला पाहिजे, त्या 2 मुलींना न्याय मिळाला पाहिजे, त्या नराधमांना फाशी मिळालीच पाहिजे अशा प्रकारे घोषणा देखील या ठिकाणी मोठ्या देत आहे। पाहू शकता महिलांच्या चेहऱ्यावर राग ते तुम्ही पाहू शकता। महिलांचा जो आक्रोश आहे तुम्ही तिथे पाहू शकता। या ठिकाणी मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, मोठी महिलांची संख्या उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या समाजातील काही लोक आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारण्याचं। नमस्कार, मी प्रथम गोसाई। आमच्या जवळ 15 राजगुरुनगर दिनांक 25/12/2023 झालेली घटनेबाबत दुर्वा व कार्तिकी यांच्या त्यांच्या कृत्य करून खून केल्याबद्दल आमच्या गोसाचा मला 15 दिवसांनी न्याय जर नाही मिळाला त्याला काळ्या पण शिक्षा द्या, पण 100 द्या। आमचा हे कोल्हापूर जिल्ह्यात जन आक्रोश मोर्चा झाला आहे। या गोसाच्या मध्ये न्याय मिळण्याकरता झाले आहे आणि लवकर प्रशासनाने याची दखल घ्यावी नंबर 1 तरी समाजाची। तर बघितलं लवकर न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला फाशी दिली पाहिजे अशी मागणी केली। काय मागणी आहे, काय घटना सत्ताजनक आहे, काय वाटतं? आमच्या गोसावी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे। आमच्या 2 छोट्या मुलींवर बलात्कार करून अत्याचार केले त्यांच्यावर आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। परप्रांतीय लोकांनी आमच्या महाराष्ट्रात येऊन आमच्याच मुलीवर अत्याचार केलाय, त्यांना इथनं बाहेर काढायलाच पाहिजे। आता तुम्ही काय मागणी करणार नेमकं? त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, भर चौकात त्याला फाशी द्यायला पाहिजे, तर आमचा समाज शांत बसणार आणि असंच आंदोलन चालूच राहणार आमचं। आणखी काय महिला तर त्यांना विचार फाशी झालीच पाहिजे त्यांना। आत्ताच्या मुलींवर त्यांच्यात असं दिन दहाडे म्हटल्या मुलीवर काय होणार? मुली अशी आपलं जाणारच कसं, आमच्या समाजात मुली शिकणारच कसं पुढं, असं आत्ताच्या त्यांच्यावर व्हायला लागल्यावर त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे। आज फाशी शिक्षा झाल्याशिवाय त्यांना कळणार नाही की मुलींशी कसं वागावं आणि काय करावं। हा, गोसावी समाज आमचा असं काय तुमच्याकडे काय मागतो का? आम्ही फक्त न्याय मागतो, आम्हाला न्याय पाहिजे पाहिजे तर गोसावी समाजाला न्याय दिलाच पाहिजे। त्या महिलांचे आक्रोश आपल्या पाय होते आणि काही लोक आहेत नेमकं काय मागण्या केल्या। आता हे आमचं झालेला मूक मोर्चा आम्ही काय शांततेने पार पाडलं। आता आमच्या पुढचे पण रिएक्शन आहेत, तर सरकारने आमची दखल जर नाही घेतली तर आम्ही रास्ता रोको आंदोलन, महाराष्ट्र रास्ता रोको आंदोलन करणार आहे। हायवे थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, तरी आम्हाला न्याय मिळावा। आमच्या चिमुलांना ही घडलेली घटना आमच्या समाजात पहिल्यांदाच घडली, पण असं घडू नये, आमच्याबाबत काय कुणाही बाबत घडू नये अशी आमची कळकळ विनंती आहे। आमच्या सरकारने दखल घेतली, आमच्या आरक्षण बदल असू दे किंवा आमच्या पीडितांबद्दल असू दे, अशी आमची निवेदन आहे की त्यांनी लवकर दखल घ्यावी, नंतर रास्ता रोको हायवे रोको आंदोलन लवकरच करण्यात येईल। सरकारकडून त्या आरोपीवर कारवाई करण्यात आल्यानंतर मार्च बंद करण्याचा इशारा यावेळी गोसावी समाजाने दिलेला आहे। न्यूज माझ्यासाठी सलमान जमादार, कोल्हापूर।